तर SBIमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरती निघालेली आहे। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती 13,735 रिक्त जागा आणि सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे। कसा करायचा अर्ज आपण जाणून घेऊ। बँक ऑफ इंडियामध्ये जी जागा निघाल्या आहेत ते बघा 13,735 जागा आहेत आणि या भरती प्रक्रियेसाठी वयाची जी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आली। चला मग तर भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया। तर यामध्ये बघा ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात करिअर बनवायचे आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे आणि बँकेत काम करण्याची इच्छा असलेल्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया अधिकृत साईटवर SBI लिपिक 2024-25 भरतीसाठी अधिसूचना जारी केली आणि बँकेने ज्युनियर असोसिएशन ग्राहक समर्थन आणि विक्री पदासाठी 13,735 पदे ऑफर करून मोठ्या संख्येने रिक्त जागा जाहीर केल्या आहे। इच्छुकांनी 17 डिसेंबर 2024 म्हणजेच आजपासून आपण अर्ज करू शकतो आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती आहे 7 जानेवारी 2024 पर्यंत। आणि या भरती प्रक्रियेसाठी वयाची जी अट आहे ती लागू करण्यात आली आहे। तर चला तर मग आपण भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ। तर बघा या भरतीची प्राथमिकमध्ये होणार आहे जे प्राथमिक परीक्षा म्हणजे प्री एक्झाम, त्यानंतर मुख्य परीक्षा आहे 2025 मध्ये मार्च किंवा एप्रिलमध्ये आणि SC ST PWD XD उमेदवारांसाठी 100 रुपये आहे। सामान्य आणि OBC उमेदवारांसाठी 600 रुपये अर्ज शुल्क आहे। उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातूनच कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे। इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री प्रमाणपत्रे असलेल्या उमेदवारांनी त्यांची उत्तीर्ण तारीख पात्रता निकषांशी जुळत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे आणि मॅट्रिकसह माजी सैनिक किमान 15 वर्षाच्या सेवेनंतर विशेष भारतीय सैन्य, नौदल, वायुसेना आणि शिक्षण प्रमाण देखील पात्र आहे। अर्जदारांना इंग्रजी भाषेचा जाण असणे गरजेचे आहे। त्यानंतर प्राथमिक परीक्षा ही एका तासाच्या परीक्षेत इंग्रजी भाषा, परिमाणात्मक योग्यता आणि तर्कक्षमता एकूण 100 गुणांचा समावेश होतो। मुख्य परीक्षेत सामान्य, फायनान्शियल अवेअरनेस, इंग्रजी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, तर्कक्षमता आणि संगणक योग्यता यावरील विभागात असतात। आणि मुख्य परीक्षा आपण सांगितली। शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर रँक केले जाईल आणि केवळ मर्यादित संख्येतील टॉप रँक असलेल्या उमेदवार व्यतिरिक्त 3 पर्यंत मुलाखती फेरीत प्रवेश करता येईल। तर शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर रँक केले जाईल आणि केवळ मर्यादित संख्येतील टॉप रँक असलेले उमेदवार व्यतिरिक्त 3 पर्यंत मुलाखतीची फेरीत प्रवेश केला जाईल। तर अशा प्रकारे हे 13,735 जागा निघाल्या आहेत। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही फॉर्म भरा।